मित्रांनो, आता आदित्य ठाकरे यांचं भाषण पाहिलं. अत्यंत महत्त्वाचं भाषण होतं. त्यातील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे, असे मुद्दे मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याच्या अगोदर हे सांगतो की हे भाषण अत्यंत महत्त्वाचं होतं, अत्यंत प्रभावी भाषण होतं. आणि मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, या तीनही भाषेवर असणारं प्रभुत्व वाखाणण्याजोगतं होतं. मित्रांनो, एकदम ओघावी भाषण ज्याला म्हणायचं, प्रभावशाली भाषण ज्याला म्हणायचं. आणि जो ठाकरी बाणा आहे, लक्षात ठेवा, जो ठाकरी बाणा आहे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, आपले काही मतभेद 100% आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत. परंतु प्रबोधनकार ठाकरे हा आपला वारसा आहे. हा आपला शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संत यांचा अस्सल वारसा जपण्याचं काम त्यांच्या पंजोबांनी केलेलं आहे. आणि ठीक आहे, मधल्या काळामध्ये हिंदुत्वसुद्धा गरजेचं होतं आणि काही चुका झाल्या त्या मांडणीमध्ये. आणि आज देश ज्या अवस्थेमध्ये आहे, आपला देश 150 वर्ष इंग्रजांनी गुलाम केला, तसा तर 150पेक्षा जास्त वर्ष गुलाम होता. आणि त्याच्या अगोदर मोगलांचा गुलाम होता, पेशव्यांचा गुलाम होता, वेगवेगळ्या अशा लोकांचा गुलाम होता. आणि आज परत एकदा RSS संपूर्ण देशाला ताब्यात घेऊ पाहत आहे. अनेक जण आरोप करत आहेत, लक्षात ठेवा, मी नाही परंतु अनेक जण आरोप करत आहेत, ज्या पद्धतीने चीनमध्ये एकपक्षीय हुकुमशाही सुरू आहे किंवा रशियामध्ये व्लादिमीर पुतीन याची जी एकपक्षीयच म्हणायचं हुकुमशाही सुरू आहे. रशियामध्ये निवडणुका होतात, परंतु केवळ दाखवण्यापुरत्या निवडणुका होतात. अगोदर सगळं निवडणूक आयोग वगैरे सगळी सिस्टम सगळी सेट असतं, म्हणजे पुतीन जे ठरवतील तेच होतं. आपण त्या रशियावर एखादा व्हिडिओ बनवू, तुम्हाला तिथं कशा पद्धतीने निवडणुका होतात, कशा पद्धतीचा तिथला कारभार सुरू आहे, याच्यावर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि हेच तंत्र भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा RSS, लक्षात ठेवा, हे फक्त काही मोजक्या लोकांना माहीत आहे. हा सगळा देश RSSने गिळंकृत करून टाकलेला आहे. तुम्हाला असं वरवर जरी वाटत असेल की सत्ता भारतीय जनता पार्टीकडे आहे, तर तसं अजिबात नाही. सत्ता ही RSSकडे आहे. आणि यातून जर आपल्याला सुटायचं असेल, सगळ्यात मेन अडसर RSSचा काय असेल, तर ते आहे एकमेव संविधान. आणि हे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. आणि या देशातील करोडो लोक बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. लक्षात ठेवा, आता बाबासाहेब आंबेडकर हे सध्याच्या काळामध्ये ब्रँड झालेले आहेत. लक्षात ठेवा, सर्व व्यापक झालेले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांपुरते किंवा आता केवळ बौद्ध समाजापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आज बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक व्यक्तीची गरज झालेली आहेत. मग तो व्यक्ती कोणीही असेल. आणि लोक, प्रत्येक वर्गाचे लोक, प्रत्येक जातीचे लोक बाबासाहेब आंबेडकर यांना ॲक्सेप्ट करायला लागलेले आहेत. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जातीच्या पातीच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. आणि आपल्या जातीला काही अस्तित्व नाही. आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा तोच वारसा आहे. अगदी लक्षात ठेवा, ठाकरे घराण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काही मधल्या काळात आपले जे मतभेद आहेत ते जर सोडले तर जातीपातीला तिथं स्थारा नाही, हे तर मान्य करावं लागेल. तसं तर कोणतेच राजकीय नेते हे जातीला जास्त महत्त्व देत नाहीत. जात ही तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्येच घुसलेली आहे, ती निघायला तयार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये जातीयंत होत नाही, तोपर्यंत आपल्या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही. लक्षात ठेवा, आता आदित्य ठाकरे यांनी भाषणामध्ये संविधानाचा एक नारा दिला, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या भाषणामध्ये फुले शाहू आंबेडकर जास्त करून हे नाव नसतात, अलीकडे यायला लागले आहेत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आज आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व, आमचा विचार हा शिवरायांचा आहे,
महात्मा फुलेंचा आहे, शाहू महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. जे अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, वारकरी साधू संतांचा आहे, समतेचा आहे, सर्वांना समान अधिकाराचा आहे, हुकुमशाही नसली पाहिजे. लक्षात ठेवा, या देशामध्ये हुकुमशाही कोणालाही नको आहे, लोकशाही हवी आहे. परंतु लोकशाहीमध्ये सुद्धा कायद्याचं राज्य हवं आहे. सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. पोलीस यंत्रणा असेल किंवा कोर्ट असेल, हे निष्पक्ष असलं पाहिजे. आणि तिथं गरीब व्यक्ती जरी गेला तरी त्याला तोच न्याय भेटला पाहिजे. एखादा श्रीमंत जर गेला किंवा कोणत्याही जातीचा जरी गेला तरी त्याला तोच न्याय भेटला पाहिजे. आणि जे अस्सल गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कायद्याचा धाक असला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कायद्याची भीती पाहिजे की आपण जर काही असे खतरनाक गुन्हे आहेत जे केल्यानंतर आपण सुटणार नाहीत आणि आपल्याला एकदम अशी शिक्षा भेटणार आहे की ज्यातून आपण सुटू शकत नाही, आपल्या आयुष्याची बर्बादी होईल, ही भावना गुन्हेगारामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आता तुम्ही नितीन चंदन शिवेचं भाषण ऐकलं आणि अनेक जण हे मान्य करतात की उद्धव ठाकरे ज्यावेळेस 2-2.25 वर्ष काही मुख्यमंत्री होते आणि एक महाराष्ट्रासाठी तो एक आनंदाचा काळ ठरला. जरी त्या काळामध्ये कोविड काळ होता तरीसुद्धा त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जगा आणि जगू द्या. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये मीपणा नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे अत्यंत शांत, संयमी, म्हणजे काही सद्गुण असतात. लक्षात ठेवा, माणूस कशावर प्रेम करतो, माणसामध्ये असणाऱ्या सद्गुणावर. आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळं आहे, सत्ता आहे, पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं काही आहे, परंतु पब्लिक नाही. ज्या पद्धतीने इंग्रजांनी येथील सगळी सिस्टम, राजे, रजवाडे, संस्थानिक सगळे ताब्यामध्ये घेतले होते आणि आपली राजवट प्रस्थापित केली होती, अगदी त्या पद्धतीने RSSने देवेंद्र फडणवीस आणि RSS एकच, तर यांनी आज संपूर्ण सिस्टम, सगळे प्रस्थापित नेते, मग ते विखे पाटील असतील, अगदी उदयनराजे असतील, अजून सगळे प्रस्थापित नेते हे त्यांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत. आणि आपला एक कलमी कार्यक्रम हुकुमशाही आज 90% आमदार म्हटलं तरी आज RSSच्या, भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलेले आहेत. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90% 95% जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे, भारतीय जनता पार्टीवर, RSSवर नाराज आहे. हे महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने सगळी जनता ही इंग्रजावर नाराज होती, अगदी त्याच पद्धतीने सगळी जनता ही RSSवर नाराज आहे. कारण यांची विचारधारा ही विषमतावादी विचारधारा आहे, यांची विचारधारा ही मनुवादी विचारधारा आहे, यांची विचारधारा ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या विरुद्ध आहे. आता जे लोक शिवसेनेमध्ये काम करतात, लक्षात घ्या, त्या प्रत्येकांनी प्रबोधनकार ठाकरेंचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचं साहित्य वाचलं पाहिजे, महात्मा फुलेंचं साहित्य वाचलं पाहिजे, शाहू महाराजांचं साहित्य वाचलं पाहिजे, खरा इतिहास वाचला पाहिजे, खरं शिवचरित्र वाचलं पाहिजे, खरं संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला बोलावं लागेल, लढावं लागेल, मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. आणि 2029ला, लक्षात ठेवा, 2029ला जर उद्धव ठाकरेंची ती कमी आहे, लक्षात ठेवा, ते घरात बसले तर संपले. त्यांनी सतत बाहेर येणं गरजेचं आहे. त्यांना शक्य नसेल तर आदित्य ठाकरे, आता एकदम आजच्या स्पीचवरून तर हा 2 मुद्दे मी तुम्हाला सांगितले आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आजच्या स्पीचवरून तर तुम्हाला सांगितलं, आदित्य ठाकरे जर महाराष्ट्रभर फिरले आणि सतत 3 वर्ष नॉनस्टॉप, लक्षात ठेवा, तर 2029ला एकट्या शिवसेनेचे 150पेक्षा जास्त आमदार येऊ शकतात. लक्षात ठेवा. आणि देशामध्ये सुद्धा बदल व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. कारण हे लोक, आपला काही भारतीय जनता पार्टी म्हणजे काही पाकिस्तान नाही किंवा बांगलादेश नाही, परंतु हे लोक संविधानाला मानत नाहीत. हे लोक
शिवाजी महाराजांना मानत नाहीत, महात्मा फुलेंना मानत नाहीत, बाबासाहेबांना मानत नाहीत, प्रबोधनकार ठाकरेंना मानत नाहीत. यामुळे यांचा विरोध आहे, बाकी दुसरं काही नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.